जय महाराष्ट्र. तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराज यांची आई, स्वराज्याच्या जननी आणि आपल्या सर्वांच्या जिजाऊ माँसाहेब यांचे वडील लखोजीराजे जाधव सिंदखेडचे हे देवगिरीच्या यादव कुलातले आहेत. किंबहुना असं आपण बोलू शकतो की रामराजे यादव यांच्या वंशातले आहेत. जर रामराजे यादवांचं राज्य असंच चालू राहिलं असतं तर लखोजी राजे जाधव हे त्या तख्तावर बसले असते. पण असं झालं नंतर की त्या तख्तावर निजामशाही बसली आणि हेच लखोजी राजे जाधव त्याच तख्ताला इथे निजाम बसलेले त्यांना सलाम करायचे. तर मराठ्यांचं राज्य, आपलं स्वतःचं राज्य निर्माण करणं आणि त्यासाठी लढणं झगडणं हे किती इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरून आपल्याला समजतं. जिथे लखोजी राजे जाधव बसायला पाहिजे होते तिकडे निजामशाही बसली जाऊन. हेच किंबहुना आपल्या बरोबरही होत आहे. आज आपल्या महाराष्ट्रात आपण मराठी मुलं नोकऱ्यांच्या मागे धावतो. आपल्यामधले क्वचित असे असतील ते धंद्याच्या मागे धावतात किंवा बिझनेस करण्याच्या मागे पळतात. तर स्वतःचं साम्राज्य बनवू आणि ह्या आपल्या महाराष्ट्राला अजून महान करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.